रमजान निमित्त इफ्तार बाजारात प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त। पवित्र रमजान महिन्यानिमित्त येवला शहरात इफ्तारसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत। खजूर, फळे, फरसाण, सरबत, चिकन, मटण तसेच विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी मुस्लिम समुदायांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र या गर्दीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहेत। दुचाकी व रिक्षा चालकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांचा धुडगूस सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळच्या वेळेस परिस्थिती अधिकच बिकट होत असून पदचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे। काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडल्याची माहिती मिळत आहे। नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। विशेषतः बाजारपेठेत वाहतूक नियोजन, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, नो पार्किंग क्षेत्राची अंमलबजावणी, रिक्षा व दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात यावी यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्या अशी मागणी होत आहे। दरम्यान येवला शहर पोलीस प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। पोलीस टाइम न्यूज 24साठी काजी सलीम, येवला।